नमस्कार मित्रांनो, आता चालू कुट्टी करायची. इकडं 2-4 कॅरेट मी भरून ठेवलेत. आज रविवार आहे, आजपासून दिवसाची लाईट चालू झाली, त्यामुळे सकाळ सकाळी मग कुट्टी करायची चालू आहे. अशी कुट्टी ओढून देतो इकडं. त्या गव्हाणीचे सगळे मेंबर खायला टाकून झाले आणि फकस राहिले पिलुडी आणि पिलुडीची आई. सरक पिले इकडे इकडं हटके असं. थांब 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 खा. एवढं कॅरेट त्याला त्याच्या आईसोबत खाऊन देतो, मग थोड्या वेळाने तिला त्याच्या जागेवर घेऊन जातो पिलुडीला. आईसोबत असलं ना लय व्यवस्थित खातं, नाही तर तिकडं सांडासांडी करतं. गवत बी व्यवस्थित गवत घास खात नाही एकटं असल्यावर, आणि आईसोबत असलं ना व्यवस्थित खातं म्हणजे खातं ते तसंच, पण त्याची आई काड्या वगैरे व्यवस्थित खाते जरा, म्हणजे त्याचं उष्ट हे खाते ना त्याची आई, त्याच्यामुळं. आज बटाटे नाही काढायचे बरं का, आज पाणी चालू आहे इकडं. आपण चुका लावला ना तर तो चुका भिजवायला चालू आहे. पण ह्या जे लाईन दिसत ना ह्याच्यात मध्यंतरी एक दिवस चुका लावून घेतला आहे, तर तो चुका भिजवायचा चालू आहे. आणखीन उगवला नाही चुका, येणाऱ्या 2-4 दिवसात उगवल. लय उशीर झाला बरं. पिलुडी इकडंच राहिली. आधी कॅरेट उचलून ठेवतो. पिलुडी चल जागेवर, त्याला इथं बांधलेलं असते झाडाला. चल जागेवर, इकडे 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 जागेवर चल. चल ये लवकर. तर पिलुडीला खायला ठेवतो. दर मला आता जायचं, मला आवतावर. आपण काल जे बटाटे काढलेत ना ते खालच्या शेतातले, तर तिथं आपल्याला आवत आणायचे. आता ह्या गायांचं तर सगळं काम झालं. मी पप्पा गावरान गायला घेऊन जाणार आहेत आता चरायला. आता मी जातो बैलगाडी घेऊन खाली. सरजे चला आता चाललो मी. हे पण जाणार आहे चारायला थोड्या वेळाने. सरजी आपला आज आवत आणायचं चालू आहे. अर्धा आवत आणले. आता दुपारचं मी आवत सोडणारच आहे. अर्ध्यापेक्षा जास्त आवत आणले. आता मी घरी जाणार आहे, बैलांना खायला वगैरे टाकतो, जेवण वगैरे करतो दुपारचं. आपण जिथं बटाटे काढले ना काल आणि परवा, तर तिथंच आपलं आवत आणायचं चालू आहे. बैलांना थोडी विसावा दिलता, तर रवण पण करायला लागले दोघं पण. तर ना बैलांना घेऊन चाललो मी घरी, आणि ऊन बिले झाले ना. पाणी पिते आणि घरी कुट्टी खायला टाकतो, आणि मी पण जेवण करतो. त्याला तर बैलाला ठेवतो खायला. चिमण्याला तिकडं खाली कॅरेटमध्ये ठेवलं आहे, आणि सर्जाला बी इकडं कॅरेटमध्ये. जरशाला त्यांचा वेळ झाल्यावर ठेवायचं. तर जेवण वगैरे झालं, घरी आलोच ना तर सगळ्या गायांना खायला वगैरे ठेवतो. गव्हाणीच्या जरशा गायांना खायला ठेवलं. फक्त इकडं आपण झाडाखाली बांधतो ना, हिला खायला ठेवायचं राहिले, तर हिला पण एवढं कॅरेट ठेवतो खायला. झाले, हिला पण एकदम 2 कॅरेट भरून ठेवलेत खायला. म्हणजे आता मी इकडं शेतात गेलो ना तर मग घरी कोणीच नाही, तर त्याच्यामुळे एकदा ह्यांना खायला टाकून घेतलं. चला आता जातो शेतात. आणि शेतात जायचं म्हणजे ह्या शेतापासूनच कंटिन्यू आपलं शेत आहे, त्याच्यामुळे हे शेताला जोडून जायचं आहे. पण शेवटच्या शेतात जायचं आहे. रामफळ तर एक बी नाही पिकलं. पिल्लुडे खायला ठेवले, खुराक ठेवले. आता इकडे यायचं काही कामच नाही घरी. आता बैल घेऊन जातो डायरेक्ट 5:30-6 वाजताच येतो माघारी. तर सगळे लिंबाचे झाडं हिरवेगार झालेत सीझनमध्ये. आता बैल घेऊन चाललो आहे मी आवत आणायला. इकडं आपला आवत उभा आहे, आवत आणायला चालू आहे. अगं थोडंसं 2-3 मोरडान राहिलेत, मग इथून ह्या बांधापर्यंत हाणलं, चिमण्यापासून बांधापर्यंत, मग आवत आणायचं झालं. एवढं सगळं रान आवत आणलं. पण आईने बटाटे वेचले आणि आता गवत पण वेचते. आज गवत पण वेचून होते, म्हणजे पुढचं पीक पेरायला शेत रिकामं झालं. ह्याच्यात बटाटे निघले 2-3 कॅरेट, जास्त काय नाही निघले. तर आपलं सगळं आवत आणून झाले. आवत चालवले रिकामं बैलगाडीकडं, आणि शेत पण सगळं क्लिअर झाले. 1-2 बगळे आलेत. गवत बी गोळा करून झालं आहे सगळ्या शेतातलं, बटाटे गवत. चल सरजी चिमणे. आता चालवलं रिकामं आहोत घरी. आपलं गवत गोळा करायचं चालू आहे. ते त्या आईने काँग्रेस आणि दुसरं गवत होतं ना राळ्याचं, ते
ते सगळं गवत गोळा करते आई आणि बैलगाडीत घेऊन जातात आपण घरी. जरशा गाय खातील ह्याला. गावरान गाय तर कांग्रेस म्हटलं की खात नाहीत, पण जरशा गाय कांग्रेस खातात ना, तर त्याच्यामुळं कांग्रेस चालवलं आहे घरी. म्हणजे त्याच्यात दुसरं गवत बी आहे, मग ते मिळून मिसळून खातात. घेऊ का पुढं गाडी? राहू दे. चल चिमणे सर्च. हायक मोत्या, हे 3 कॅरेट आहेत ना, तर एवढे बटाटे निघलेत आपल्या ह्या शेतात. ह्याला म्हणतात सरवा. ते समोर आपला तलाव. पाणी कमी झालंय तलावाचं आता. लोकांची सुगी चालू आहे. आपल्याला तर ज्वारीच नाही यावर्षी. अरे कुत्र येड आहे का काय? सारखं त्या दोरीला खेळत राहते. त्याला कळतच नाही. हे दोरी थैली जे भेटन त्याला ते फाडायला बघत आहे. हे मोत्या सोड. मोत्या मोत्या. चिमणे बैलगाडी. ते कुत्रे डबल धरलं. मोत्या सोड ना. जाव तोडते सारखं. त्याला ते भेटन ते वस्तू ते अशी खराब करते. मोत्या गप ना. मोत्या 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 गप गप. अरे ठोंप्या मोत्या सोड. तर बघा लगेच धरणार. त्या सांगितलंच कळत नाही त्याला. कुत्रच लय डेंजर आहे. निव्वळ येडे निव्वळ. मोत्या गप ना. हे मोत्या गप ना. मोत्या गप सोड. बैलगाडी घरी सोडून आलोय. आपलं मक्याचं शेत आहे ना, तर मक्याच्या शेतापाशी बैलाला बांधलंय. तर बाजूचं गवत कापून टाकतो बैलाला. गवत टाकून सरच्या पलीकडे सरक. तर चिमण्याला टाकतो आणखीन. त्यांना ना बैलांसाठी घरी कुट्टीच राहिली नाही. सगळी मी गायांना कुट्टी टाकली ना, तर त्याच्यामुळे बैलाला कुट्टी नाही राहिली. बैलाला मग त्याच्यामुळे पोटभर गवत टाकावं लागेल इथंच. चिमणराव इकडे चल. इथे त्या दिवशीच्या जागेवर. आता तुम्हाला मी थोड्या वेळानं दाखवतो बरं का, की कोण व्यवस्थित खाते. सर्जा नेहमी गवत व्यवस्थित खातो. चिमण्या लय नासाडी करतो गवताची. वायल जास्त लावतो. त्याचा खांदा आज लाल झाला चिमण्याचा. कडक शेत असलं ना, तर चिमण्याचा खांदा लाल होतो. आता डबल टाकतो. सरजापुढे थोडंसं शिल्लक आहे आणि चिमण्यापुढे किती शिल्लक आहे. सर ए सरजा सरक ना. खाली खाली आहे बघा बघा का. बस बस बस. चल चिमण्या इकडं का. थोडं वेळ परत ह्यांना आणखीन टाकतो, म्हणजे परत गरज नाही टाकायची. बस चिमण्याला टाकतो. हे बैल नुसतंच किती दर. तर बैल इथंच ठेवणार आहे. माझ्यासोबत जे गवत आहे ना, तर ते मी पिलोडीला घेऊन जाणार आहे. सोबतचं गवत बैलांना एक पाऊण तासाने न्यायलायचं. अर्ध्या पाऊण तासाने परत न्यायलायचं बैलांना. आता घरी जातो. पाऊण तास किंवा एका तासाभराने न्यायलायचं. तोपर्यंत मग खाते ते इथं. तर गाई आल्यात आपल्यात चरून. गायाला बी आज उशीर झाला यायला. गौरांगून राणे तुझी ही दहावे कसे शिंगा जातात काय माहीत. इकडे तू. ही बाहेर असते, बाकीचे सगळ्यामध्ये. आई हे स्टॅलिन स्टॅलिन बांध बरं आधी तिकडं. चला आता सगळे मध्ये. ए दिवशी हो मध्ये चल न मध्ये. आता मी बैलांना नेण्यासाठी आलोय.
जरा उशीर झाला बैलांना न्यायला यायला, म्हणजे अंधार पडलाय. पण बिचारे खाऊन आराम झाले. घरी जाऊन त्यांना कुट्टी खायला नव्हती, मग भुस्सा खावा लागला असताना, तर त्याच्यामुळं खाल्लं आहे त्यांनी. आणि पाणी पण पितील, कारण की आज दिवसभर काम केलं ना त्यांनी, तर त्याच्यामुळे त्यांना खाणं गरजेचं होतं. मग त्याच्यामुळे म्हटलं अंधार पडे पण राहू दे त्यांना इकडंच, मला पण तसं काही काम नाही. घरी गेलो, तोंड हात वगैरे धुतलं आणि मग त्यांना घेऊन नेण्यासाठी आलो आहे. आणि वाटच बघत होते, त्यांचं खाऊन बी झाले. बघा सर्जेने असं खाल्लं आहे आणि चिमण्याने, सर्जा थांबला, आणि चिमण्याने असं खाल्लं आहे व्यवस्थित दोघांनी पण. आज कामाला चाललेत ना, तरी मी घरी गेल्यावर ह्यांना राजमाचा भुस्सा खायला टाकणार आहे. म्हणजे त्यांना नंतर कधी भूक लागली किंवा खाऊ वाटलं, एवढ्याने पोट भरलं नसेल, तर मग ते जाग्यावर गेल्यावर खाते. आणि मोत्या तर माझ्यासोबत कधी बी असतो रात्रभर, ते दिवसा बी सोबत असतो आणि रात्रीच्याला बी सोबत असतो. आता बैल त्यांच्या जागेवर आहेत, त्यांना भुस्सा. चला आता मी जेवण करणार आणि झोपणार. म्हणजे कामं तर सगळे झाले, गोठ्यातले, जनावरांचे झाले, रानातले झाले. आता लाईट पण दिवसाची, त्याच्यामुळं काय अडचण नाही. आता एवढं टाकायचं खाली करतो. चिमण्या धर तुला जाय. बस आता मी झोपणार. चला आता जेवण करायचं आणि झोपायचं. आता व्हिडिओ पण इथंच बंद करतो.